हॅलो फ्रेंड्स, बनाट किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत। आज आपण डुबुकची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मसाला तयार करून घेणार आहे। तर तव्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकले आहे। सुकं खोबरा किसून घेतलेला आहे ते टाकून घेऊया। खोबऱ्याला आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। खोबरा भाजून झालेला आहे। खोबऱ्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच्यानंतर कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। कांदा भाजून झालेला आहे। कांद्याला रंगही आलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला लसूण पाकळी टाकायची आहे आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि ह्याला भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजून झालेला आहे। आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी आपण खोबरं दळून घेणार आहोत। खोबरं दळून झालेलं आहे। त्याच्यानंतर कांदे, लसूण आणि कोथिंबीर भाजलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता ह्याला पण आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे। कढईमध्ये 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर लसूण पेस्ट, जिरा आणि लसूण भाजून झालेली आहे। त्याच्यानंतर तयार केलेला मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मसाला चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे। मसाल्याला चांगल्या प्रकारे तेलही सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला। मसाल्यांना चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजून झालेले आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे। मसाला भाजून झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला होता, तो आपण धुवून टाकून घ्यायचा आहे। भाजीला उकळी येईपर्यंत आपण वडीची तयारी करून घेऊया। बाहुल घ्यायचा आहे। 1.5 चमचा मी इथे पीठ घेतलेला आहे। पाऊण चमचा लाल तिखट, पाऊण चमचा हळदी पावडर, लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ। इथे मी ओवा घेतलेला आहे पाऊण चमचा, ते हातावरती घ्यायचं, हाताने चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचं, हे बघा। आणि आता हा ओवा आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे। अर्धा चमचा तेल, पाणी टाकून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो आपण पीठ तयार केलेला होता त्या प्रकारे असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे। असे छोटे छोटे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे। सर्व वडे आपले तोडून झालेले आहे। ज्या भांड्यामध्ये आपण पीठ भिजवलं होतं ते धुवून टाकून घ्यायचं आहे। डुबक्याच्या भाजीला उकळी आलेली आहे। आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया बारीक कट करून। ह्या वडी जी तोडलेली आहे त्यांना आपल्याला 5 ते 10 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। डुबुकची भाजी शिजलेली आहे, वरतून मस्त तर्रीही सुटलेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अजून अशा एका नवीन व्हिडिओसोबत। तिथपर्यंत बाय।